नमस्कार मंडळी, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत करतो आपल्या ऋषित्रा ब्लॉगच्या चॅनलवर. आणि घेऊन आलेलो आहोत एक नवीन व्हिडिओ. तर मंडळी, तुम्ही माझ्या मागे बघा, इथे विंडोतून सगळं वाईट 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 झालेलं आहे. पूर्ण सगळीकडे स्नो. कालपासून इथलं वेदर एकदम गुड मॉर्निंग. सो कालपासून इथे स्नो स्टॉर्म आहे आणि असा स्नो मी 6 वर्षामध्ये इतका असा स्नो मी नाही बघितला. आणि सगळीकडे म्हणजे लिटरली सगळं वाईट वाईट दिसत आहे. आणि स्नो इतका रिफ्लेक्ट होतो की आता जेव्हा मी आता सकाळी उठली त्यावेळी पण बघितलं तर सगळं असं नुसतं व्हाईट व्हाईट झालेलं आहे. विंटर वंडरलँडसारखं सगळीकडे झालेलं आहे. तिथे आता स्कूलसुद्धा बंद आहेत. काल रात्री मेल आले होते आणि स्कूल पण बंद आहेत. आणि ऑफिसेसला पण ज्यांना वर्क फ्रॉम होमची फॅसिलिटी आहे त्यांना वर्क फ्रॉम होम, कोणी बाहेर दिसत नाही. आणि अशा वेदरमध्ये काय निघणार, म्हणजे इतका भयानक स्नो आहे. आणि मला तर वाटत नाही की कोण आता गाड्या घेऊन बाहेर निघणं इतकं रिस्की आहे. त्यामुळे तुम्हाला मी दाखवते. हा खिडकीतून दिसणारा स्नो. हे पूर्ण आमचं मागचं डेकचं हा पूर्ण थर असा झालेला आहे. आणि डेकवरती पण भरपूर साचलं आहे स्नो. आहानाचं हे जम्पिंग करायचं आहाना ते पण पूर्ण झाकून गेलं आहे. असला बेकार स्नो. मध्ये खूप खुश होता आणि त्याच्या टॉयज होतात बबल पार्कचे. सो सिन्सिनाटी आणि बाजूच्या सिटीमध्ये म्हणजे मला वाटतं की भरपूर ठिकाणी होत आहे. आणि आज रात्रीपर्यंत माझी गुडने मागचे गोड होता. आहानाच्या स्कूलला पण सुट्टी आहे. आहाना, तुझ्या स्कूलला पण सुट्टी आहे आज. हो. का सुट्टी आहे? का सुट्टी आहे तुझ्या स्कूलला? कारण की जायचे नाही. हा, पण का नाही जायचं? कारण की आपण बिग स्नोमॅन बनवूया. बिग स्नोमॅन बनवूया. हो, आणि कॅरेट पण लावायचा. हिला कसं माहिती कॅरेट लावायचं? आणि हा, तुम्हाला मी आत्ता बाहेर जाऊन दाखवते की कुठपर्यंत हा स्नो आलेला आहे. आणि हा बघा, आपल्या दरवाजापर्यंत हा स्नो झालेला आहे. आणि तुम्ही जर माझी कधी व्हिडिओ बघितली असेल, आपला बाहेरचा आवाज जर बघितला असेल, तुम्हाला कळेल ती कुंडी वगैरे पूर्ण झाकून गेलेली आहे. तिकडे जो दिसतोय तो बोर्ड आहे, नो पार्किंगचा बोर्ड आहे, तो पण पूर्ण झाकून गेलेला आहे. आणि म्हणजे ही बघा, ही कुंडी वगैरे पण म्हणजे इथपर्यंत आलेलं आहे. कारण की वाराच इतका होता. कारण की स्टॉर्म पण होतं आणि त्यात हा स्नो, त्याच्यामुळे तो मला वाटतं की इथपर्यंत दरवाजापर्यंत आलेला. मला वाटतं की हे ना थोडं साफ करायला लागणार आहे. मी झाडू घेऊन येते आणि प्लास्टिकवाला, आणि जितका इथून हा काढता येईल. अदरवाईज ती लादी झाली ना तर मग थोडं रिस्की आहे. आणि अजूनही हा बघा. आणि काल गाडी येऊन इथलं हे साफ केलं होतं. काल रात्री गाडी येऊन, कारण की काल दुपारपासून होत आहे. काल रात्री गाडी येऊन हे साफ केलं होतं. पण अगदी 2 ते 2.5 तासांमध्ये पुन्हा हे सगळं भरलं स्नोने. आणि मला वाटतं की आत्ता माहिती नाही, म्हणजे उद्या परवा वगैरे हे थोडं रस्ते वगैरे क्लीन करायला येतील. कारण की सतत चालू आहे सॉल्ट टाकणं. आणि जिथे जे मेन रस्ते आहेत, हायवेज वगैरे, ते तर क्लीन करणं चालू आहेत. आम्ही न्यूज पण बघत आहोत. आणि ॲक्च्युली कालचा दिवस होता आमच्या इकडे ट्रॅश नेण्याचा. तर नेबर्सनी माझ्या ट्रॅश ठेवले होते, पण ट्रॅशवाले पण इथे नाही पोचू शकले. त्यांनासुद्धा आज सुट्टी, कारण की पॉसिबलच नाही आहे इतकं या वेदरमध्ये येणं, रिस्कीच आहे. तर इकडे क्लीन करायला लागली आहे, हे बघा.
आणि इकडे आम्ही लाईट बंद केली आहे कारण की पाणी जाऊ शकतं. आणि इकडे हे जर साफ नाही केलं ना तर हे इकडे याचा स्नोचा आईस बनतो आणि मग खूप स्लिपरी बनतं. त्याच्यामुळे ते आत्ताच ती साफ करायला लागली आहे. ही आपली पायरी मध्ये. आणि ते बघा तो बोर्ड बघा किती वरती झाला. ते सगळा स्नो इकडे आणून ठेवला ना साफ करताना. त्याच्यामध्ये तो बोर्ड तर नो पार्किंगचा बोर्ड पूर्ण आणि मी आहे हाफ चड्डीवर त्याच्यामुळे मला लागते थंडी. आहाना आता इथे खेळायला लागली आहे. तिला थोड्या वेळासाठी आणल्या सगळं पॅक करून. हे मस्त आहानाचे ग्लोव्ज. आहाना दाखव ग्लोव्ज. आहाना ए आहाना इकडे बघ. मी वाटप बनते. ओके वाटप करते. ओके ठीक आहे. बघू दाखव कसा करते तू वाटप. मधून हा जो स्नो दिसतोय गादीसारखा झालेला आहे. जेव्हा तो आता 2-3 दिवसांनी विरघळेल आणि पडेल तेव्हा टेम्परेचर पण इकडे कमी आहे. त्यामुळे गोठून तो अशा टोका तयार होते. त्याही डेंजरस असतात. त्या टोका कधी पडू शकतात कोणाच्याही अंगावरती. म्हणजे आपल्याला केअरफुल राहावं लागतं त्याच्यासाठी. पण आता कसं इकडे कसं अपार्टमेंट नाही आहे. पण अपार्टमेंटमध्ये कसं कधीही कोणी जाताना आणि बरीच लोक ये जा करत असतात. त्यामुळे केअरफुल राहावं लागतं. आणि हे बघा तिकडे माझा एक नेबर कधीपासून बिचारा साफ करत आहे ड्राईव्हवे. आम्ही तर अजून साफ नाही करत आहोत. हिंमतच नाही आहे आता ते साफ करायची. आणि ही बघा इकडे खेळायला लागली आहे. आणू केलं पायरी वगैरे आणि आहानाला थोडं खेळायला घेऊन गेली आणि लगेचच मध्ये आलो कारण की थंडी वाजत होती. आणि थोड्या वेळ आहाना पण खेळली. तिला मजा आली. पण तिला म्हटलं की नंतर आपण थोडं जरा दुपारी थोडं स्नोमॅन बनवूया. माझ्या मागे लागली होती स्नोमॅन कर. आणि तुम्हाला मी डेक दाखवते. डेक कसा दिसतोय हे बघा. पूर्ण इथे तर पूर्ण अशी जाडी लादी झाली आहे. हे बघा इथून अशी पूर्ण अशी. तिथे तर भरपूरच साचलं आहे. आणि ह्याच्यावरती तुम्ही थर बघू शकता. आणि ही आहानाचं इथे बसायचं हे त्याच्यावरती त्याच्या अम्ब्रेलावरती पूर्ण असा गोळा झालेला आहे. त्याच्यावरती रूअफजा टाकून गोळा होऊ शकतो. आणि हे एकंदरीत असं दिसते. दिसायला खूप छान आणि खूप सुंदर दिसतंय. पण वेगळेच चॅलेंजेस आहेत. तेच आहे की थोडीफार ग्रॉसरी करून ठेवली होती आम्ही कारण की ह्या वेदरमध्ये काय बाहेर निघणार. त्याच्यामुळे मेन आमचं होतं की दूध आपण स्टॉक करून ठेवूया. तर दुधाचे 1-2 आहेत. तसं हे 2-3 दिवसामध्ये ते क्लिअर होईल. उद्यापर्यंत लोक बाहेरसुद्धा पडतील. बट फॉर इमर्जन्सी आणि आहानाला दूध लागतं त्यामुळे दुधाचे मी 2-3 असे हे घेऊन ठेवले आहेत. त्यामुळे म्हटलं की टेन्शन नाही. बाकीचं तर आपल्या घरामध्ये असतंच. आपण नाश्ता वगैरे करू शकतो असं असतं. आपल्याकडे राईस आहे, चपात्याचं आहे. आणि एवढं असं काही की आपण बाहेर पडू शकत नाही असं नाही आहे. पण की असलेलं बरं आपल्याकडे. त्यामुळे मग आता जेवणाला लागते. कॉफी पिते आणि जेवणाला लागते. चला करा नीट करा. शाबाश. आहाना इकडे मसाज देत आहे ऋषीला. ओहो वा. या अशा वेदरमध्ये मसाज काय वाटतंय ऋषी तुला? आणि मला बोलते की बाबा मसाज घे तुला बरं वाटेल. हा मगाशी ती बोलत होती मसाज करते मी बरं वाटेल. कर मसाज कर. हो थंडे हात लावून. वाव थंडे हात लावून काचेला थंड हात लावते. थंड करते आणि मला लावते. पापा तो लावते. ओके गुड जॉब आहाना. आणि कलर कुठे आहे? कलर नसतो लावायचा मसाजमध्ये. आणि हे इतकं वाईट रिफ्लेक्ट होतंय की ते डोळ्याला बघायला पण ना असं गॉगल लावून चांगला दिसेल असं झालेलं आहे ते सगळं वाईट. आणि खूपच स्नो असा रिफ्लेक्ट होत आहे. हे आहाना मॅडम रेडी झालेली आहे स्नोमॅन बनवण्यासाठी. आणि
मस्त जॅकेट घातलेलं आहे आहानाने आणि कॅप पण. वाव. आणि तू आता काय बनवणार आहे? काय बनवणार आहेस? स्नोमॅन. स्नोमॅन. सो मंडळी मजा येते स्नोमध्ये. आम्ही छान छान फोटोज क्लिक केले आणि माझी इकडे जे आजूबाजूला मुलं आहेत आमचे नेबर्सची, त्यांनी इकडे हा छानपैकी टनलचं इकडे काम चालू आहे. ते मुलं असं काही काही बनवत आहे तिकडे. आणि आहाना बघा, आहानाची तर पूर्ण मजा चालू आहे. आणि माझा पाय बघा, हा बघा, मला तरी वाटते 1 फूटच्या पण अजून जास्त स्नो झालेला आहे. 1 फूटपेक्षा पण जास्त. आमच्या लाईट्स वगैरे गेलेल्या आहेत खालती स्नोच्या. आणि ही माझी इकडे कुंडी आहे, ती पण स्नोच्या पूर्ण खालती गेलेली आहे. आणि हे बघा, हिला घरामध्ये नाही राहायचं आहे, मजा करायची आहे. आणि हा आमच्या इकडे नो पार्किंगचा बोर्ड आहे, तो पण हे झाला आहे. पण इकडे मुलं मस्त मजा करत आहेत, खेळत आहेत, काय काय बनवत आहेत हे स्नोचं. हा ना, हा ना. हो, आपण तिकडे बनवूया, आपल्या तिथे जवळ बनवूया स्नोमॅन. ओके. बर्फाचे असे छोटे छोटे. हा नको तोडू. आणि हा इकडे आमचं स्नोमॅन अर्धवट स्नोमॅन झालेला आहे. शेप देता देता खूपच जास्त थंडी वाजली. व्हेरी गुड इव्हनिंग. आणि आत्ता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि मस्त भूक लागली आहे. आणि आत्ता मला चव आली आहे गरमागरम सूपची, कारण की अशा वेदरमध्ये, अशा स्नोई डेमध्ये, अशा मस्त अशा थंडीमध्ये ना सूप प्यावंसं वाटतं आहे. आणि म्हटलं की आपल्याकडे साहित्यसुद्धा आहे तर आपण सूप करूया. तर मी आता करते चिकन सूप आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे जे फ्रीजमध्ये असतील त्या वेजीज. आत्ता तरी आहाना आणि ऋषी मस्तपैकी झोप काढत आहेत, थोड्या वेळाने उठतील, तिथपर्यंत माझं सूपसुद्धा रेडी होईल. आणि हे सूप आहानासुद्धा पिते, तिलाही आवडतं. मी इतकं काही तिखट बनवत नाही, पण म्हणजे आता सध्या ती पिते तर इतकं तिखट नाही, पण मला असं तिखट मंचाव सूप आवडतं. सो मी इथे घेतलेलं आहे बोनलेस चिकन, त्याला छोटे 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 तुकडे करून घेतलेले आहेत. आणि एका साईडला पाणीसुद्धा उकळवत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे बोनलेस चिकन. आणि इथे घेतलेल्या आहेत वेजी ज्या कट केलेल्या आहेत. गाजर घेतलेलं आहे, ब्रोकोली घेतलेलं आहे. तुम्हाला जी वेजी आवडते, जी तुम्हाला ॲड करायची ती तुम्ही टाकू शकता. मशरूमसुद्धा टाकू शकता. आणि गार्लिक ही तुमच्या आवडीनुसार. मला जास्त गार्लिक आवडतो, छान वाटतो सूपमध्ये, सो गार्लिकसुद्धा. आणि आता इथे हे थोडं पाणी उकळलं का त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चिकन. सो आता हे चिकन बॉईल होत आहे आणि चिकन ब्रॉथ आपल्याला रेडी करायचं आहे सूपसाठी. तर आता ह्या ज्या व्हेजिटेबल्स कट केलेल्या आहेत, पहिला मी टाकणार आहे गार्लिक ह्याच्यामध्ये. गार्लिक टाकूयात. आणि ह्या व्हेजिटेबल्स पण आपल्याला टाकायच्या आहेत. मी बारीक कापलेलं जिंजरसुद्धा आहे, ते पण टाकायचं आहे. हलकीशी काळी मिरी पावडर, कारण की मी दुसरं काही तिखट टाकणार नाही आहे ह्याच्यात. आणि हे छान बॉईल होऊन द्यायचं आहे. गार्लिक, काळी मिरीचा वगैरे स्मेल आणि हा व्हेजिटेबल सगळ्या मस्त शिजवून द्यायचे, जेणेकरून त्या सूपाला अजून छान अशी चव येईल. टाकणार आहे सोया सॉस. आणि विनेगर. भाज्या पण छान शिजल्या आहेत आणि छान असा सूपचा सुगंध येत आहे आणि भूक पण वाढत आहे. तर आता टाकणार आहे मी मीठ टाकायचं आहे. आणि अजून एक गोष्ट, मी कांदा नाही टाकला, तुम्ही कांदाही टाकू शकता,
जस्ट ऑप्शनल, तुम्हाला टाकायचं असेल अजून टाकू शकता, व्हेजीज टाकू शकता. आणि मीठ थोडं बघूनच टाकायचं, कारण की आपण विनेगर वगैरे सगळं विनेगर पण ॲड करतो, त्यामुळे मीठ झालेलं आहे. आणि टाकायचं आहे कॉर्नफ्लॉवर ॲट दी एंड, थोडासा घट्टपणा येण्यासाठी. थिकनेस कन्सिस्टन्सी जशी तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीनं आपण कॉर्नफ्लॉवर ॲड करू शकतो. सूप रेडी झालेला आहे आणि मला जास्ती जाड आवडत नाही सूप. ॲक्च्युली ना वेजीज आणि गार्लिकमुळे अजून त्याची चव एनहान्स होते. सो आता ह्या गरमागरम सूपचा मी आनंद घेते, हास्यजत्रा बघत, कारण की करंटली आमचा फेवरेट आहे हास्यजत्रा. आणि ह्या दोघांना सुद्धा उठवायचं आहे सूप प्यायला, कारण की जरा गरम गरम पिलं तर अजून छान वाटेल. तर ह्या दोघांना सुद्धा उठवते. झोप झाली असेल त्या दोघांची. हा बरं वाटतं, त्याचं गळ्यातून जाताना जरा बरं वाटतंय. बरं आली, चला बाय बाय. हे मी नेक्स्ट डे शूट करत आहे तुम्हाला दाखवायला की थोडा थोडा बर्फ वितळत आहे. आणि त्याचं एकंदरीत असं म्हणजे स्लोपवरून जेव्हा तो वितळून पडतो आहे, कारण की बाहेर टेम्परेचर -13 डिग्री आहे आणि त्याच्यामुळे हा असा बर्फ साठत आहे. हो बघा, आणि असा टोकीदार बर्फ तयार झालेला आहे, विच इज व्हेरी डेंजरस. म्हणजे असा पडवी शकतो पटकन कोणाच्या डोक्यावर. हो बघा, हळूहळू होपफुली बर्फ वितळेल. ही म्हणजे घराच्या मागची साईड आहे, हे बघा, आणि हा मागचा डेक. पूर्ण बर्फ 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 बर्फ. टेम्परेचर पण खूप कमी आहे, त्याच्यामुळे वितळायला थोडा टाईम जाणारच आहे. उद्या सनी आहे, होपफुली हे सगळं तर नाही, पण हळूहळू वितळेल. ना काय बघते तू? आत्ता झोपेतून उठली आहे ना? बघा, इकडे तर भयानक झालेला आहे आणि हा आईस पण जमा झालेला आहे, पण तो आता मेल्ट व्हायला सुरू झालेला कारण की सनलाईट दिसते, त्याच्यामुळे तो मेल्ट व्हायला चालू झाला. सो पण हे खूप धारदार आणि रिस्की आहे, त्याच्यामुळे जितकं लवकर मेल्ट होईल तितकं चांगलं आहे, जेणेकरून ते रिस्की नसणार. सो इकडे ड्राईव्हची साफसफाई चालू आहे. हा पूर्ण बर्फ. काय बोलते ऋषी? काय बोलते?
बरं झालं असतं ना. खालचा तो कडक झाला. हा बर्फ, हा खालचा, हा वरचा तो पटापट निघत आहे ना. आणि इकडे तुम्ही बघा हे झाडाचं काय हाल बर्फ वितळत आहे आणि या झाडाचं पूर्ण असं स्नो इफेक्ट झालेला आहे. हो 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 हो, सगळं टोकीदार झाड झालेलं आहे.